लोकसभेच्या निवडणुका आता हाकेच्या अंतरावरती आहेत आणि त्यासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे। कुठे पक्ष प्रवेश होत आहेत तर कुठे जागा वाटपाच्या चर्चा। अशा सगळ्या लगबगीमध्ये राज्यसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यामुळे भाजप शिंदेगट भाजपचं पारडं जड असलं तरी देखील राज्यसभेच्या निवडणुकीची गणितं नेमकी कशी आहेत आणि कुणाची नावं चर्चेत आहेत या प्रश्नांचा धांडोळा घेणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभेच्या आधीच राज्यसभेचा धुरळा। देशातल्या 15 राज्यांमध्ये 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान। महाराष्ट्रातल्या 6 जागांवरती रंगणार मेगा सामना। भाजपचे नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण। ही यादी आहे 2 एप्रिल 2024 साली निवृत्त होणाऱ्या खासदारांची आणि त्यांच्या जागांसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानं संख्याबळानं सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपनं 3 उमेदवारांची चाचपणी सुद्धा सुरू केल्याची माहिती पुढे येते। त्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये विनोद तावडेंचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे। विनोद तावडेंसोबतच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्याही नावांची चर्चा आहे। राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे हे उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत। बिहारच्या सत्तांतरात त्यांनी बजावलेली भूमिका आणि हरियाणात केलेली कामगिरी याचं बक्षीस त्यांना मिळेल असा अंदाज बांधला जातोय। तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर नाराज असलेल्या ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची रणनीती भाजप आखतंय। फक्त भाजपच नाही तर महायुतीतल्या दोनही पक्षांकडूनही चाचपणी सुरू झाली आहे। नुकतंच पक्षामध्ये आलेल्या मिलिंद देवरांना शिवसेनेकडून संधी तर राष्ट्रवादीकडनं अल्पसंख्याक चेहरा पुढे होण्याची शक्यता आहे। आगामी राज्यसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील आपला उमेदवार उभा करणार आहे। एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गट सध्या अल्पसंख्याक समाजातील उमेदवार शोधत असल्याची माहिती आहे। कारण शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण पुढे घेऊन जातोय हे सांगत असताना कुठेतरी मुस्लिम समाजासोबत देखील आपण आहोत अशा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं होणार आहे। याशिवायच असा उमेदवार त्यांना हवाय जो उमेदवार आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदायावर प्रभाव पडताना पाहायला मिळेल। एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातनं जे 6 खासदार निवृत्त होत आहेत ते 2018 साली राज्यसभेवरती निवडून गेले होते। त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती। आता मात्र चित्र बरंच वेगळं आहे। ही युती तुटलेली आहे आणि इतकंच काय तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षांमध्ये फूट पडली आहे। त्यात पक्ष कुणाचा, कोणता व्हीप लागू होणार हाही वाद सुरूच आहे। त्यामुळे यंदाची राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार का? इतकंच नाही तर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार आहे। अशा स्थितीमध्ये ठाकरे गटाची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे। त्यातच निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। जर आपण संख्याबळाचा विचार केला तर भाजप 104, राष्ट्रवादी अजित पवार गट 42, शिवसेना एकनाथ शिंदे गट 40, काँग्रेस 45, शिवसेना ठाकरे गट 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट 11, बहुजन विकास आघाडी 3, MIM 2, प्रहार जनशक्ती 2, समाजवादी पक्ष 1, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1, CPIM 1, शेकाप 1, स्वाभिमानी पक्ष 1, रासप, जनसुराज्य शक्ती आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांचेही प्रत्येकी 1 आमदार तर अपक्ष 13 असं राजकीय बलाबल महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहायला मिळतं। या परिस्थितीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना 6 पैकी 4 खासदार निवडून आणणं सहज शक्य आहे। त्यांच्याकडून 5 खासदार निवडून आणण्याचे प्रयत्न महायुती करण्याची दाट शक्यता आहे। तर महाविकास आघाडीला मात्र 2 खासदार निवडून आणताना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागणार आहे। खरं तर 6 पैकी 5 जागांवरती सामना सोपा आहे। खरी रंगत आणि खरी लढत असेल ती 6व्या जागेसाठी। त्यामध्ये महायुतीला यश येणार
की महाविकास आघाडी बाजी मारणार हे पाहावं लागेल. एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.